नमस्कार मंडळी, मी सागर मधने. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावामध्ये आम्ही सध्या आहोत. काल आम्ही मासाहेब जिजाऊंच्या समाधीचं इथे दर्शन घेतलं आणि आज आपण श्रीमान रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत. खरं तर मागच्या बऱ्याच व्हिडिओला तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की आपल्या चॅनलवरती तुम्हाला रायगड किल्ला पाहायचा आहे. तर फायनली आज मी तुम्हाला रायगड किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे. पाचाडपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती रायगड किल्ला आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा चित्त दरवाजा. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत: चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. आपण चित्त दरवाजाने गडावर जाणार आहोत. मित्रांनो, रायगड किल्ल्याच्या आता मी जवळपास तटबंदीच्या जवळ आलेलो आहे. म्हणजे आणखी काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आम्ही पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचू. खरं तर चित्त दरवाजातून गडावरती येण्यासाठी अंदाजे 1400 ते 1500 पायऱ्या आहेत. चांगला पायरी मार्ग आहे, त्यामुळे जास्त त्रास नाही जाणवत. म्हणजे तुम्ही जर नेहमी ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला विशेष असा काही त्रास नाही जाणवणार. आणि वरती तुम्ही पाहताय असाच पायरी मार्ग वरती गेलेला आहे आणि त्यानंतर गडाचा पहिला दरवाजा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. जाऊयात आता आपण वरती. रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरं आहे. तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते. महाराजांना वाटलं जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत, पण ते आदिलशाहीत काम करतायत, ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरं होईल. महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले. तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत, दोघे मिळून स्वराज्य मोठं करू. पण जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट. त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं. तुम्ही कसले राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवलं. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला. चंद्रराव मोऱ्याला वाटलं आता आपला वध होणार, म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले. चंद्रराव मोरे राजांना शरण आले. जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते. 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. मित्रांनो, जवळपास 1 तासाच्या पायी ट्रेक नंतर आम्ही फायनली गडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. इथे पाठीमागे पाहताय तुम्ही किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराला महादरवाजा असं म्हणतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे राज्याभिषेकाच्या घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला. आणि याच किल्ल्याचं हे पहिलं प्रवेशद्वार महादरवाजा आपण पाठीमागे पाहतोय.
खरं तर या दरवाजाची रचना पूर्ण यू टर्न आहे. म्हणजे शिवकाळामध्ये या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम म्हटलं जायचं. म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जी एक आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या. खालून जर तोफेचा मारा केला तर तो या बुरुजावरती आदळू शकतो, परंतु किल्ल्याच्या दरवाजावरती आदळणार नाही. कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा आणि पाठीमागून धावत येऊन ते दरवाजावरती आदळले जायचे. तर इथून धावण्याचे चान्सेसच नाही आहेत, कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे पाठीमागून धावत येऊन दरवाजावरती आक्रमण करणं शक्य नव्हतं. तर पाठीमागे तुम्ही गडाचा महादरवाजा पाहताय. अजूनही कोरीव काम आणि बांधकाम भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता आपण या महादरवाजातून वरती जाऊयात. त्यानंतर महाराजांची समाधी आणि गडावरच्या इतर महत्वपूर्ण वास्तू आपण पाहणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, महादरवाजातून आता मी पुढे आलेलो आहे आणि आता वरती बालेकिल्ल्याचा जो काही परिसर आहे त्या परिसराकडे आम्ही निघालोय. महाराजांची समाधी आणि इतर महत्त्वाच्या वास्तू आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत. खरं तर महादरवाजाचं बांधकाम पाहिल्यानंतर शिवकाळामध्ये राज्याभिषेक सोहळ्यासाठी हा किल्ला किती उत्कृष्ट पद्धतीने सजला असेल याचा एक अंदाज किंवा एक कल्पना आपल्या मनामध्ये येऊ शकते. इतकं भक्कम आणि आजही व्यवस्थित असलेलं बांधकाम आपल्याला या महादरवाजाचं आणि एकंदरीत किल्ल्याच्या तटबंदीचं पाहायला मिळतंय. किल्ल्यावरचा नैसर्गिक पाण्याचा हजारा आहे. इतकं थंड पाणी आहे की फ्रीज मधल्यासारखं थंड आपल्याला इथे जाणवत आहे. म्हणजे पाण्याला हात लावल्यानंतर सुद्धा झटकन हात मागा घ्यावा वाटतो, इतकं थंड पाणी. 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत गडाचे बांधकाम चालू होते. हिरोजी इंदुलकर त्यावेळचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख यांनी आपलं घरदार विकून हा रायगड किल्ला बांधून काढला. 14 वर्षात रायगडावर 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. मित्रांनो, श्रीमान रायगड किल्ल्यावरती असलेला हा हत्ती तलाव आहे जो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय. पूर्वीच्या काळी हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी या तलावामध्ये सोय होती. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हत्तींविषयीची एक फार मजेशीर आणि सर्वांना अभिमान वाटावी अशी एक घटना घडली होती. ती म्हणजे 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक संपन्न झाला. त्यावेळेला एक इंग्रज त्या राज्याभिषेकाला उपस्थित होता, तो म्हणजेच हेनरी ऑक्झिंटन. त्यांना असं पाहिलं की रायगडावरती राज्याभिषेकासाठी 2 भले मोठे महाकाय हत्ती आणले होते. त्याला प्रश्न पडला की चालत गडावरती वरती यायचं म्हटलं तरी दमछाक होते आणि इतके महाकाय हत्ती गडावर आणले कसे असतील. तर त्यावेळेला त्याने एका मावळ्याला प्रश्न विचारला की एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे. त्यावेळी त्याला उत्तर मिळालं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. महाराजांना रायगड बांधतानाच हे उमगलं होतं की काही वर्षानंतर स्वराज्याचा राज्याभिषेक आपल्याला याच किल्ल्यावरती करायचा आहे आणि म्हणून रायगडाचं काम चालू असतानाच महाराजांनी 2 हत्तीची पिल्लं लहान असतानाच गडावरती आणली होती. ती इथंच मोठी झाली आणि इथंच लहानाची मोठी झाल्यानंतर पुढे महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळी तीच पूर्वी हत्तीची लहान पिल्लं जी होती तीच राज्याभिषेकावेळी महाकाय हत्ती म्हणून या राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी रायगडावरती उपस्थित होते. खरं तर शिवरायांची दूरदृष्टी पहा. काही वर्षानंतर रायगडावरती राज्याभिषेक करायचा आहे ही कल्पना महाराजांच्या आधीच डोक्यात होती आणि म्हणून मोठे